सर्वच धरणांचा पाणीसाठा मोठ्या प्रमाणात घटल्यानं लोकांना पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय. पंचगंगा, भोगावती, दूधगंगा, वारणा, तुळशी, कासारी, कडवी, कुंभी तसंच धामणी, जांभळी नद्यांच्या दोन्ही तीरांवरील शेतकऱ्यांना पाणी उपसा करण्यावर आजपासून पुढील आदेशापर्यंत उपसाबंदी घालण्यात आली आहे. कोल्हापूर पाटबंधारे विभागाच्या आदेशानुसार ही उपसाबंदी लागू करण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागानं यंदा एल निनोच्या प्रभावामुळं देशात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तवलाय. त्यामुळं धरणातील उपलब्ध पाणीसाठ्याला प्राधान्यानं पिण्यासाठी राखून ठेवणं आवश्यक असल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलंय. या निर्णयामुळं खरीप हंगामाच्या तोंडावर हजारो शेतकऱ्यांसमोर सिंचनाचा प्रश्न निर्माण झालाय. शेतकऱ्यांनी आधीच पेरण्या पूर्ण केल्या असून सध्या पाऊस लांबणीवर पडलाय. सध्या पिकांना पाण्याची गरज भासू लागली असून अशा परिस्थितीत उपसाबंदीमुळं शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर पडली. पाटबंधारे विभागानं आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशाराही दिलाय. अनधिकृत पाणी उपसा आढळल्यास संबंधित उपसायंत्र जप्त करण्यात येईल. तसंच परवानाधारकांचा उपसा परवाना 1 वर्षासाठी रद्द केला जाऊ शकतो, असं आदेशात नमूद करण्यात आलंय. पाण्याचा साठा जपण्यासाठी प्रशासनानं हा निर्णय घेतला असला तरी दुसरीकडे पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्या नजरा आता आकाशाकडे लागल्यात. लवकर आणि समाधानकारक पाऊस पडल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे, अन्यथा पाणी टंचाईचं संकट अधिक गडद होण्याची भीती आहे. एस न्यूजसाठी नामदेव कुसाळे.